नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आपण एका मिरचीच्या प्लॉटवरती आहे आणि मिरचीचा प्लॉट कशा पद्धतीने खराब होत चाललेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघू शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला मशागत करण्यापासूनच्या काही टिप्स दिल्या होत्या, काय सोडायचं काय नाही सोडायचं आहे, मिरची प्लॉटच्या शेजारी काय लागवड करायची काय लागवड करायची नाही, या सगळ्या काही गोष्टीचे मी व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत देत आलेलो आहे। पण तरीसुद्धा काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितले, काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितले नाही, त्यांचा संपर्क मिशन समृद्धीमध्ये उशिरा झाला। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या काही चुका झाल्या त्या तर बघणारच आहोत, पण शेतकऱ्यांचं कसं आतोनात नुकसान होत चाललं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। मिरची लागवड करणं जेवढी चांगली आहे तेवढी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला दाखवतो। जसं आपण आता प्लॉट कसा चांगला राहू शकतो याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या, पण त्याची डार्क साईड जी आहे मिरचीची ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला या शेतकऱ्याचा आपण अनुभव घेऊयात, कसं यांचं नुकसान झालं आहे, कशा पद्धतीने यांचा फायदा झाला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। नाव सांगा तुमचं पूर्ण? गणेश संजय तेली, राहणार सांगवी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तुमचा हा जो मिरची प्लॉट आहे हा किती आहे? हा अर्धा एकर, 3000 खोड। 3000 खोड आहे आणि व्हरायटी AK47। बरं, मिशन समृद्धीमध्ये तुमचा संपर्क कसा झाला? माझा संपर्क सर यूट्यूबद्वारे झाला आहे। यूट्यूबच्या माध्यमातून। तुम्ही मिरची लागवड करण्याच्या अगोदर व्हिडिओ बघितले होते की यूट्यूब म्हणजे मिरची लागवड केल्याच्या नंतर व्हिडिओ बघितले? लागवड केल्याच्या नंतर बघितले, म्हणजे लागवड केल्याच्या नंतर। बरं, आता सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही कोणाला संपर्क केला मग? समाधान सरांना। समाधान सर पुढे या। बघा शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धी सहकारी हे माझे सहकारी आहेत मिशन समृद्धीमध्ये। पाचोरा, जामनेर, जळगाव, खानदेश जो काही भाग आहे हा यांच्या अंडरमध्ये येतो, जे शेतकऱ्यांना सर्व्हिस देतात। समाधान सर, तुमचं पूर्ण नाव सांगा? समाधान नामदेव काकडे, राहणार लवारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। जेव्हा सुरुवातीला तुम्हाला यांचा संपर्क झाला, जेव्हा तुम्ही यांच्या प्लॉटवर आले तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसला? यांची मिरचीचे बेड म्हणजे कमी हाईट होती। अच्छा। ते कडक जमीन होती। अच्छा। आणि मिरचीची ग्रोथ होत नव्हती। अच्छा। मिरचीची ग्रोथ वगैरे होत नाही, पाणी वगैरे केले, त्यांना सांगितलं हे प्रोडक्ट सोडावं लागेल स्टेप बाय स्टेप, असली इच्छा तुमची तर करा मग। बरं, मला एक जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं सर, जेव्हा सर तुमच्याकडे आले तेव्हा सरांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं? हो। मग ते औषधासंदर्भात असेल, तुमच्या मिरची पिका संदर्भातला असेल, मशागती संदर्भातला असेल ते। तर आज आपल्या प्लॉटला काय काय प्रॉब्लेम झालेत काय सांगाल? सर मशागतचा प्रॉब्लेम आहे आमच्या प्लॉटला। सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आपला मशागतचा। हा तुमच्या लक्षात केव्हा आला की मशागतचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही सांगितलं जेव्हा समाधान सर तुमच्याकडे आले त्याने तुम्हाला ह्या गोष्टी समजावून सांगितल्या, तेव्हा तुमच्या लक्षात आलं की आपले बेड जे आहेत ते प्रॉपर पद्धतीने पडलेले नाही आहेत। जी मशागत आपण केलेली होती ती झालेली नाही आहे, म्हणजे नांगरणी केल्यानंतर डायरेक्ट आपण रोटावेटर केलं, रोटावेटर करून डायरेक्ट आपण ट्रॅक्टरनं बेड पाडायच्या ऐवजी वखरानेच बेड पाडले, ते बेडसुद्धा लहान झाले आणि मल्चिंग पेपरसुद्धा आपला लहान झाला। ह्या सगळ्या काही गोष्टीचं तुमच्या निदर्शनास आलं। बरं, त्याच्यामुळे काय नुकसान झालं हे तुम्हाला काय वाटतंय? आता मिरची पूर्ण चुरडा मुरडा सारखी झाली, म्हणजे जी मुळ्यांची ग्रोथ आहे ती पूर्णपणे स्टॉप होऊन गेलेली आहे प्रॉपर मशागत न झाल्या कारणाने। आणि खूप कमी कालावधी, म्हणजे हा प्लॉट लागवड करून किती दिवस झाले तुम्हाला? 2 महिने। म्हणजे लागवड कधी केली ते सांगा? 5 नोव्हेंबर। 5 नोव्हेंबरला तुम्ही लागवड केलेली आहे, आज आहे आपला 30 डिसेंबर, बरोबर? म्हणजे आपला नाही काही तर 30 आणि 15 45 ते 50 दिवसाचा प्लॉट आहे आपला आता सध्या। तर एवढ्या लवकर आपल्याला हा चुरडा मुरडा व्हायरस पाहायला मिळतोय, बरोबर आहे की? आतापासूनच आपलं नुकसान व्हायला लागलेलं आहे। आतापर्यंत हा प्लॉट तुमचा जेवढा आहे किती खर्च झाला आतापर्यंत? तरी 35-40 हजार। 35 ते 40 हजार मशागतीपासून तर 35 ते 40 हजार रुपये आपला खर्च झालेला आहे। हे पण आपल्या निदर्शनास आलं की आता तो खर्च नाही गेल की याची गॅरंटी वाटते का? आता जर असंच राहिलं समजा तर खर्च नाही गेल की याची गॅरंटी वाटते का? नाही निघणार सर, असं जर आलं। जेव्हा सर तुमच्याकडे आले होते तेव्हा ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय होता? ग्रोथ नाही होती झाडाची। अच्छा। बरं, यांनी आता तुमच्याकडे आल्यानंतर काही तुम्हाला आळवण्या काही फवारण्या सांगितल्या असतील? किती आळवण्या आणि किती फवारण्या यांच्या मार्गदर्शनाने केलं तुम्ही? 2 फवारण्या केल्या आणि 2 आळवण्या। 2 फवारण्या आणि 2 आळवण्या केल्या। याच्यामध्ये काय काय वापरलं एकदा सांगाल? त्यांनी पहिले मला, बघा शेतकरी बांधवांनो, घ्या इकडे दाखवा समाधान सर। सर्वात पहिले तुम्ही कशी ट्रीटमेंट दिली सर यांना सांगा थोडंसं? क्वालिटी केटा पावडर दिली सर्वात पहिले। केटा पावडर हे जैविक बुरशीनाशक तुम्ही त्यांना दिलं, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर क्वालिटी एज दिलं, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना त्याच्यानंतर परत मग मल्टीरूट दिलं। हां,
मग आता त्यांचा 8 दिवसानंतर मल्टी संपूर्ण त्यांनी आज सोडलेलं आहे. आज सोडलाय, बरोबर आहे. 1 लिटर आणि 2 पुढे सोडले त्यांनी. म्हणजे अजून ह्या सुद्धा त्यांनी वापरलाय. कारण की आता मिरचीची स्टेप होऊन झाड वगैरे बनायला लागलंय, आपल्याला फुल सेटिंग वगैरे याच्या माध्यमातून. म्हणजे हे तुम्ही फवारणीत पण दिलं आणि आळवणीमध्ये पण दिलं. मध्ये दिलं. अच्छा. आणि याच्यानं चांगले फुलधारणा वगैरे वाढण्यासाठी यांना 1 लिटर सोडायचं सांगितलं. अच्छा. मिरचीची कंडिशन पाहून. सर, या ज्या काही आता आळवण्या केल्या त्याच्यामुळे तरी काहीतरी फायदा वाटतो की नाही वाटत आहे? हो, फायदा आहे. म्हणजे वाढीमध्ये म्हणा, फुलांमध्ये म्हणा, किंवा क्वालिटीमध्ये म्हणा. वाढमध्ये पण आहे, क्वालिटीमध्ये पण आहे. अच्छा. म्हणजे आता जो काही खर्च केला होता मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा हा खर्च परवडला की नाही परवडला? म्हणजे खर्च जास्त झाला का कमी झाला, पहिले ते तर सांगा. ह्याचा काही खर्च तुम्हाला, ह्या जो काही खर्च केला तुम्ही, जेवढे सरांनी जेवढं सांगितलं त्यासाठी जास्त वाटतो का कमी वाटतो? हा खर्चात कमी सर, पण पूर्ण बघितला जास्त खर्च रासायनिकचा जर बघितलं तर मग खूप जास्त खर्च आतापर्यंत होऊन गेला आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही रासायनिक करत आलेला आहे त्याचा खर्च खूप जास्त झाला याच्यापेक्षा. मग तो रासायनिकचा फायदा जास्त झाला की ह्या आळवण्या दिल्यानंतर फायदा जास्त झाला? ह्या आळवण्या आणि फवारणी दिल्यानंतर तुमचा फायदा जास्त झाला. कमी दिवसात मिरची अशी मनीभर होऊन गेली. अच्छा. बघा शेतकरी बांधवांनो, परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी जेव्हापासून यांनी दिलेलं आहे हे प्रोडक्ट, त्याच्यानंतर तरी या ठिकाणी यांना अशा पद्धतीनं वाढ दिसायला लागली. अशा पद्धतीनं पुढे पाहिलं आपण तर फुलं दिसायला लागले आणि काही ठिकाणी मिरचीसुद्धा लागताना आता दिसत आहे. 45 ते 50 दिवसाच्या प्लॉटमध्ये आता या प्लॉटला मिरचीसुद्धा लागताना दिसत आहे. हे बघा, ही मिरची बघा, झाडाला लागलेली आहे, मिरचीसुद्धा लागलेली आहे. आणि याला जेवढं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आमच्या अनुभवातून, तेवढं आम्ही नक्कीच करत आहे. काही झाडं अजून पण अशाच पद्धतीनं आहे जे अजून क्लिअर झालेलं नाही, पण काही झाडं एकदम, हे बघा, हे पहिले खराब झालेलं झाडं होतं, जेव्हापासून ट्रीटमेंट केली परत नवीन शेंडे फ्रेश काढलेत. फुलं आपण या झाडाला बघू शकतो आणि मिरचीसुद्धा बघू शकतो. जेव्हापासून ट्रीटमेंट सुरू केली आहे, हे पहिले खराब झालेले झाडं त्यांचे, हे वरती शेंडे बघू शकता. अशा पद्धतीनं हा फरक यांना दिसत आहे. बघा, पुढच्या झाडांमध्ये पण दाखवतो. हे बघा, बघा शेतकरी बांधवांनो, असा हा प्लॉट डेव्हलप होत चाललेला आहे, जो की पहिले पूर्णपणे असा होता. हे बघा, लहानपणीच पूर्ण झाडं अशाच पद्धतीने खराब झालेले होते. नंतर थोड्याफार प्रमाणात अशी वाढ झाली आणि जेव्हापासून ट्रीटमेंट सुरू केली त्यानंतर अशा पद्धतीने हे फ्रेश दिसायला लागले. तर हा फरक यांना या 2 आळवणी काही फवारणीमध्ये त्यांना दिसला. ह्या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो. ज्या काही औषधी तुम्ही सोडले हे लाईव्ह आहे. आज पण त्यांनी काही मल्टी संपूर्ण आणि मल्टीरूट आजसुद्धा त्यांनी सोडलं आहे जेव्हा त्यांना रिझल्ट दिसला. ठीक आहे सर, औषधी मग तुम्हाला आता परत एकदा विचारतो आहे, औषधीचा रिझल्ट जरी तुम्हाला दिसत असला तर आज शेतकऱ्यांना औषधीची गरज जास्त आहे की मार्गदर्शनाची गरज जास्त आहे? मार्गदर्शन. जर ह्या ज्या काही गोष्टी, मशागत कशी करायची आहे, आळवणी कशी करायची, केव्हा करायची आहे, किती दिवसानंतर करायची, मल्चिंग पेपर कसा टाकायचा आहे, बेड किती उंच असले पाहिजे, या सगळ्या काही गोष्टीचं जर नॉलेज तुम्हाला असतं तर तुमचं एवढं नुकसान झालं असतं का? नाही सर, झालं नसतं. बघा, परत एक शेतकऱ्यांना बघा, यांनी केलेली चूक शेतकऱ्यांना मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी यांच्या ही मिरची लागवड आहे, यांच्या साईडला यांचं गहू आहे. तर या ठिकाणी इकडनं यांच्या मिरची पिकावरती प्रॉब्लेम हा कमी दिसतो. बघा, शेजारी पीक जे असतं ना ते किती नुकसान करू शकते याच्यातून तुम्ही अंदाज घ्या. इकडं गहू आहे, याच्यावर पांढरी माशी वगैरे जास्त प्रमाणामध्ये नसते, इकडनं प्रॉब्लेम कमी आहे. आणि एक दुसरा प्रॉब्लेम जो दाखवायचा आहे मला तुम्हाला, मागे मी एक व्हिडिओ बनवला होता, आपल्या मिरची पिका शेजारी वांगी नकोत, भेंडी नको आहे, कपाशी नको आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकला होता. बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट केलं की मग लावायचं तरी काय, जंगलात जायचं का? मी अशासुद्धा वाईट कमेंट केल्या होत्या. पण आम्ही आमचा अनुभव तुमच्यापर्यंत या मिशन समृद्धी अंतर्गत पोहोचवत असतो. हे बघा, आता मी लाईव्ह प्लॉटवर आहे. यांनी या ठिकाणी काय लागवड केली आहे, पहिले तर भेंडी आहे. हे बघा, या ठिकाणी यांची भेंडी लागवड झालेली आहे. या भेंडीच्या शेजारी वांगा आहे आणि या वांग्यावरती जर तुम्ही आताही जर झाड हलवलं तर तुम्हाला पांढरी माशी उडताना दिसते. हे बघा, हे बघा, हे बघा. आता मोबाईलमध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण हे बघा, हे उडताना दिसते. याच्यावरचं जी काही पांढरी माशी आहे, जे काही भणकं ज्याला आपण म्हणतो, हे बघा, तर इकडनं या प्लॉटला किती खराब केलं आहे. इकडनं बेड, आता काही शेतकऱ्यांमध्ये बेड नाही म्हणून पण झालं आहे किंवा मल्चिंग पेपर नाही म्हणून पण झालं आहे. पण ज्या ठिकाणी मल्चिंग पेपर जरी आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने खराब हा प्लॉट होत चाललेला आहे. बघा,
या पिकांचा प्रादुर्भाव या मिरचीवरती इकडं वाढत चाललेला आहे, हळूहळू हळूहळू पुढे वाढत चाललेला आहे. पलीकडनं तुमचं गहू आहे त्याच्यावरती एवढा प्रॉब्लेम नाही, पण इकडं तो प्लॉट तिकडनं चांगला वाटतो, इकडनं जास्त खराब होतो आहे. कारण इकडनं पिकं त्या संदर्भातली आहे, तशा पद्धतीची आहेत, म्हणून यांना नुकसान आहे. चला परत एकदा शेतकऱ्यांना दाखवतो मी. या दादा पुढे एक वेळेस बघा. आता दादा आपल्या समोर आहे, लाईव्ह दाखवतो तुम्हाला. हे झाड आहे दादा, एकदा या झाडाला हलवा. या पाय तुम्हाला भणकं उडताना दिसेल, या पाय भणकं उडताना तुम्हाला दिसेल. पांढरी माशी आहे बघा. इथं जर तुम्ही आलात, हे झाड हलवलं, या पायच्यावरती किती भणकं आहे, किती पांढऱ्या माशी उडत आहे बघा. हे बघा किती आहेत. आता हे बघा, आता हे जे बघा इकडं तिकडं जर हलवलं तिकडं नाही दिसणार. इकडची पांढरी माशी जवळच्या झाडावरती जास्त येते, इकडून वाढत 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 तिकडे जाते. तर ही पांढरी माशी ह्या मिरची पिकाला वर उठूच देत नाही बघा. बघा हे कशा पद्धतीने खराब झालेला आहे प्लॉट. म्हणून आमचा अनुभव तुमच्यासाठी फायदेशीर ठरावे यासाठी मिशन समृद्धी नेहमी कार्यरत असते. म्हणून आम्ही सांगतो माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान. परत एकदा दाखवून देतो या ठिकाणी कशा पद्धतीने प्लॉट खराब झाला. हे बघा, आता हा प्लॉट आहे, हे झाड आहे, हे बघा, हे पाय पांढरे माशी. हे पहा, याच्यात मोबाईलमध्ये दिसते तर घेणे माहीत नाही. इकडनं एकदा परत एकदा दुसऱ्या झाडांचं बघतो तर एकदा हलवायला. हे बघा, इथं हलवा एकदा. हे बघा, हे बघा कसं उडतंय. हे बघा, एवढी जर पांढरी माशी जर तुमच्या झाडावरती असेल तर जमिनीतला चुरडा मोडा तर जाऊ द्या मित्रांनो, तुम्हाला वरती फवारणी करता करताच नाकी नऊ येतील. आणि याच्यामध्ये दादांचा आतापर्यंत सरांनी सांगितल्याप्रमाणे 40,000 रुपयापर्यंत खर्च आपला गेलेला आहे. सर ह्या गोष्टी जर तुम्हाला अगोदर माहीत असत्या, शेजारी भेंडी लागवड करायची आहे किंवा वांगी लागवड करायची आहे, फक्त मिरची गहू लावला असता तुम्ही एवढी म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही केल्या असत्या का? माझे व्हिडिओ तुम्हाला मिळाले पण लागवड केल्याच्या नंतर मिळाले. तर जर हे व्हिडिओ पहिले पाहिले असते तर तुम्ही चूक केली असती का? म्हणजे आज खरोखर सांगा, शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे की अजूनही औषधांची गरज आहे? मग मिशन समृद्धी हे जे आहे खरं शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की नाही आहे? हो सर, वरदान आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आपण एवढ्या खर्चामधून वाचवू शकतो. पुढे येणारे जे त्यांच्या चुका होणाऱ्या ज्या आहेत त्या जर त्यांनी नाही केलं तर अशा पद्धतीने त्यांचा खर्च वाढवू शकतो, खर्च वाचवू शकतो, नुकसान वाचवू शकते. बरोबर ना? तर बघा शेतकरी बांधवांनो, लाईव्ह अनुभव मी तुमच्या समोर सांगितले आहे. जे काही ट्रीटमेंट सरांना दिली गेली आहे, आता आमचा प्रयत्न राहील. बघा यांचे बेडसुद्धा कशा पद्धतीनं यांचे लहान राय काढलेले, यांनी प्रॉपर बेड काढलेले नाही आहेत. मल्चिंग पेपर जो आहे तो खूप छोटा टाकलेला आहे, बेडला हाईट नाही आहे. आणि एक तुम्हाला असं एक झाड दाखवतो मी आत्ता, जो चुरडामुरडा व्हायरस जो आपण म्हणतो ना की जमिनीमधून सुद्धा येतो, तो सुद्धा बघू शकतो. या दादा इकडे हे बघा मित्रांनो, आता हे 2 झाड आहेत. या ठिकाणी एक झाड खराब होत आहे, त्या ठिकाणी एक झाड चांगलं आहे, शेजारीच आहे. दादा हे उठता एकदा. हे बघा आपण हे झाड या ठिकाणी काढलं आहे. बघा मित्रांनो, ही जी मुळे आहे ना, हे बघा हे तुमचं रोटावेटर, आणि ही जी मुळे आहे ना पूर्णपणे या ठिकाणी बेंड होते. आतापासूनच एवढं झाड लहान आहे तरीसुद्धा बेंड होते आणि मुळ्यांची ग्रोथ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जी खोलवर जायला पाहिजे होती मुळी, ती साईडला अशा पद्धतीने चालली आहे. आणि इथं यांचा मुळ्यांचा सुद्धा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे, म्हणून सुद्धा हे झाडं आकड्याला बघा. वरून एकतर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात, त्यातल्या त्यात ही मुळी आकडून पडलेली आहे. जास्त मुळ्यांची ग्रोथ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. सोटमुळीची इथेच गुंडाळून बसलेली आहे. या ठिकाणी उकरा दादा एक वेळेस. हे बघा, जे यांनी पासाने जितका बेड तयार केला आहे पण तेवढंच नरम आहे, बाकी खाली तुम्ही कडकपणा बघू शकता. हो, कडकपणा आहे खाली, पूर्ण कडकपणा आहे, जिथून यांची मुळी ही खोलवर जात नाही आहे. आणि बेड छोट्या झाल्या कारणाने ह्या ज्या मुळ्या आहेत या डायरेक्ट मल्चिंग पेपरपर्यंत येऊन गेल्या, जेणेकरून त्या स्टॉप होऊन गेल्या. मल्चिंग पेपरसुद्धा त्याला प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करतो आहे. म्हणजे खालून पण प्रॉब्लेम आहे, वरून तर प्रॉब्लेम आहे. या सगळ्या काही गोष्टी तुमच्या लाईव्ह आज तुम्हाला पाहायला भेटतात या व्हिडिओच्या माध्यमातून. जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवले आजपर्यंत खरंच किती उपयुक्त होते याची प्रचिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येईल. म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर बघा अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. सर यावर्षीच केलेले चुका या परत करणार का? मग नाही सर, आता नाही होणार. म्हणजे जे आता याच्यानंतर परत तुमचे डिसमूड झाला असेल
की नको आता मिरची लागवड करायलाच नको, हो बरोबर असं वाटलं असेल वाटलंच मला. कारण एवढं नुकसान अजून याच्यातून तोडणी गेल्याची गॅरंटी नाही अजून. अजून पण गॅरंटी नाही. नाही आहे. तर अशा पद्धतीने जर कधी आपल्या चुका होत राहील तर आपण प्रॉब्लेममध्ये येत राहू. ही प्रॉब्लेम ह्या चुका तुमच्या ज्यानं होता कामा नाही, म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी मदत करत असतो. तर जे काही समाधान सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल समाधानी आहात? सरांनी ज्या काही तुम्हाला ट्रीटमेंट दिली त्याबद्दल समाधानी आहात का? हो आहे. ठीक आहे. सरांनी जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल समाधानी आहात? शेतकरी बांधवांनो, आज या शेतकऱ्यांचे लाईव्ह आज त्यांना वाईट वाटतं या गोष्टीचं, कारण हे नुकसान आपल्यासारख्याला पण पाहावं लागतं, त्यांना सहन करावं लागतं आहे. तर अशा पद्धतीने हे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही पण काळजी घ्या. इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला वाटला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आपण शेतकऱ्यांसाठी अजून काय चांगलं करू शकतो यासाठी जर तुमच्याकडे अजून काही चांगल्या आयडियाज असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि हे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे जमिनीची प्रॉपर मशागत करत नाही आहे, जे जमिनीची प्रॉपर मशागत न केल्यामुळे हे प्रॉब्लेम त्याला पुढे येऊ शकतात, म्हणून तुम्हाला आम्ही सतर्क करत असतो. कशी वाटली माहिती मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.